बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरोबाचं चांग भलं, भाग 14. प्रतापराव इनामदारांनी बिरवाडीकडे येणाऱ्या मोक्यांच्या वाटांची चांगली डागडोजी करायला सांगून ती कामं अधिकाऱ्यांकडून तातडीनं करून घेतली. लग्नात वऱ्हाडाला प्यायला पाणी, त्यासाठी बी टँकरची व्यवस्था केली. आपल्या धर्माच्या बहिणीचं लगीन मानून प्रतापराव स्वतः जातीने ध्यान देऊन समद जिथल्या तिथं चोख काम करून घेत होता. राजा बोलन दल हालं म्हणतात ना, तशातली गत झाली होती. पर पोलीस दलाला मात्र अर्जा गवसत नव्हता. ह्याची प्रतापरावाला बी भारी चीड आली होती. दादूबा हुलग आणि धुळबा कोळकर आपलं समद सोबती गडी संगती घेऊन त्याच्याकडे जाऊन भेटत होतं. फौजदारला बी विचारपूस करीत होतं. पर त्या अर्जानी मात्र समद्यांचं डोसकं पुरतं खाल्लं होतं. लग्नाच्या भर मांडवात बी पोलीस बंदोबस्त ठेवायचा अर्ज या अर्जासाठी त्या पोलीस खात्याला द्यावा लागला होता. 4 दिवस खंडीभर गड्याने उन्हातानात राबून भला दांडगा मांडव दिला होता. त्यो राज दरबारा गत नक्षीदार झालरी किनारीचा मांडव अंगणात उभा केल्याने नुसत्या लगीन घरालाच नाही तर समद्या बिरवाडीलाच लई मोठी रुजबा आल्यागं झालं. लाडू जिलेबी शेरूचा खमुंग वास समद्या वाडीत घमघमत लांब दूर चौपर उधळत होता. आजवर हळूफाळीला कवा झालं नाही, असंच लगीन होणार धुरपतीचं, अशी बोलवा झाली. ह्या लग्नाला बापू कोकऱ्याच्या यशवंत सेनेचं बी पिवळं वऱ्हाड सजून धजून येणार अशी चहूकडं बातमी पसरल्याने त्या ढाण्या वागाला बघायला बी आणि त्याचं सबूत ऐकायला बी लई गर्दी होणार असं वारं तयार झालं. बापू कोकऱ्याच्या नावाची समधीकडं बोलवा झाल्याने त्याला बघायलाच लोक आसुसल्यागत झाली होती. द्रुपदीचं लगीन बी तसंच लई नानावल्यालं. त्या कारण गर्दीत गर्दी वाढणारच असं वेगळंच वारं तयार झालं होतं. समद्या दुनियाला लगीन चिठ्ठ्या देऊन आणि सांगून आवातनी धाडली. पर कोंडीबानी नीट ध्यान धरून आपला खरा दुश्मन सर्जेराव घोरपडे पाटील तसंच प्रतापरावचा हाडवैरी इनामगावचा शिरपतराव पाटील ह्या दोघांना जाणून बुजून चिठ्ठ्या दिल्याच नव्हत्या. त्या कारण त्या दोघांच्या बी जीवाची नुसती तगमग होऊन मनात दबा धरून बसलेली सुडकी भावना भडाकली होती. कोंडीबा बिडगरा बिगार आजवर जाणून बुजून असा धडा करायची कुणाची हिंमत झाली नव्हती. बघता बघता चहूकडच्या पाहुण्या रावळ्याने लगीन घर गजबाजलं. पर मूळ वऱ्हाडी म्हणून नवरीची एकुलती एक मावळण धोंडाबाई बिडगरीन आणि तिच्या घरचं दुसरं बी कुणीच लग्नाला आलं नाही आणि येणार बी नव्हतं. पर त्या मावळणीचा धाकला लाडका लोक अर्जा मातूर फरारी असला तरी ऐन मोक्याच्याच वक्ताला लग्नाच्या मांडवात येऊन काहीतरी गोंधळ घालून समदा खेळखंडोबा करील का काय, ह्याचीच दास्तीने धपाटा समद्यांनाच बसला होता. त्या कारण लग्नात पोलीस बंदोबस्त ठेवायची बी पाळी आली होती. हळदी दिशी नवरा नवरी आपापल्या घरून कुरवल्यांना सोबतीला घेऊन बिरुबा, खंडोबा, मसुबा, मारुती, वाघजाई, जानाई, जोकाई, रानूबाई आणि भोवतालच्या समद्या दगडा धोंडांच्या देवादिकांच्या पाया पडायला जाताना बी तशी हत्यार बंदच होती. आजवर या बिरवाडीत पिढ्यान गंती लई लग्न झाली, पर अशी हत्यारबंद नवरा नवरी कवाच कुणी बघितली नव्हती. आणि एकाच नवरीपायी दोन्ही घरांची एवढी अट्टीतट्टीची ओढाताना बी झुंज बी कवाच लागली नव्हती. त्या कारण कोणीतरी ऐन वक्तावर अपूची पुडी सोडली. हे लगीन नसून खरं तर इगीन हा इगीन 4 मड्यावरचं. त्या पुडीने भेकाड माणसाला पुरतं कापरं भरलं. पर लाडू जिलेबी गुढी शिवचा वास सगळीकडे घमघमत होता. तो बी त्यांना लई गोडवाणी वाटत होता. सर्जेराव पाटलांनी सांगितलेली ती कामगिरी आपल्या हातून अजून तरी पार पडली नाही. आज त्या पोरीचा हळदीचा दिवस, एवढीच रातमध्ये. पण काम पाटलाला वाटतं तितकं सोपं नाही. त्या कारण पाटलाची समाधानी बी अजून आपण करू शकत नाही. ह्याच गोष्टीची जीवाला झुरणी लावून
दगडवाडीच्या माळावर भर दुपारच्या वक्ताला खुंदाशा आणि बंदुक्या पारधी आपापल्या पालांत चित्तागती बसलं होतं. कोंडिबाच्या पोरीचं तर उद्या सांच्यापारी लगीन. कसा काय डाव टाकावा काही डोसकीच चालीत नव्हती. दोघं बी गडी मनातून बेचैन होतं. बायकांवर कावत कातवत कवा तरी पाला बाहेर येऊन येरजारा घालीत होतं. पाटलाने आपल्या मोहरं उभं केलेलं कोडं कसं सोडवावं तेच त्यांना कळत नव्हतं. त्या रखरखत्या करड्या उन्हात पालाबाहेर आलेला खंदुशा त्या बाजूला ध्यान देऊन लांबवर नजर फेकीत उभा होता. टेकडीवरचं पांडुरक बिरुबाचं देवाळ लांबून बी ठळक होतं. खंदुशाची बायको गांधारी लेकरू मोहरं घेऊन पालात पसारली होती. बंदुक्या चंद्रीची मस्करी करीत होता, तर इबलीशा पारदी त्या वटल्या झाडाच्या बुडाला आपलं बुडूक टेकून खोकत ठसकत बसला होता. चित्राचं फासं पाला मोहरं तर हरणाचं फासं पालात पडलं होतं. खिलाऱ्या ढवळ्या शिपीत गाया तालकाटाला बाबळी खाली बसल्या होत्या. त्या टवकारून तटातटा उठल्या आणि हंबरायला बी लागल्या. म्हणून गाया बघत होत्या त्या बाजूकडे ध्यान देऊन बघितलं. एकाएकी ससखुरीतून 5-6 गाया दामटीत. बरंच पारद्या आपल्याच पालाकडे येताना बघून खंदुशा ठणाठणाच बोंबाला आणि किरकास ओरडलाच. हाय हाय बंदुक्या भाग भाग बघ जिंबाड पडली बघ आपल्यावर. असं मोठ्याने ओरडत ओरडत आपल्याच हाताने आपल्या झिपऱ्या तोडायला लागला. त्याने हातात कुऱ्हाड घेतली. बंदुक्याने बी हातात तलवार घेऊन पाला बाहेर पळतच आला. चंद्री गांधारी हातात चाकू सुरं घेऊन ओरडतच पाला बाहेर आल्या. तोवर खरोखरच खंदुशा बंदुक्यावर त्या पारद्यांची झिम्मड बी पडली. त्याने आधी चंद्रीला आपल्या बाजूला ओढली आणि मग गांधारी खंदुशा बंदुक्याला धारदार हत्याराने हाणमार करायला सुरुवात केली. दोन्ही बाजूच्या पारद्यांची बघता बघता त्या माळावर जणू हात घायची लढाई सुरू झाली. खरोखरची अंगातून रक्ताच्या लाल भडक चिळकांड्या उडाल्या. ती जीवघेणी लढाई बघून आणि तो आरडाओरडा ऐकून भोवतालची रानावनातली माणसं धावत पळत आली. पर जवळ जायचा कुणाला धडा होत नव्हता. ती झुंज, ती हत्यारं आणि त्या रक्ताच्या चिळकांड्या बघणाऱ्यांच्या जीवाचा नुसता थरकाप होत होता. घटकीतच खंदुशा बंदुक्या गांधारी आणि तिचं पोरग यांना बेदाम मारहाण करून ते लांब दूरचं नौकं पारधी गाया दामटीत आलं तसंच निघून बी गेलं. पर जाताने आपल्या संगते आपल्या चंद्रीला बी घेऊन गेलं आणि खंदुशा बंदुकीच्या त्या खिलाऱ्या गाया बी त्यांनी दामटीत नेल्या. पुरती झाडाझडती घेऊन ती पारधी आता मोठ्या खुशीत लांब चाललं होतं. आणि त्या भकास फाटक्या पालामोहरं भुईवर कन्हत आडवा पडलेला खंदुशा आता कुतत कुतत उठून बसला होता. रक्तबंबाळ झालेली त्याची बायको गांधारी आपलं शेंबडं लेकरू काकेला घेऊन नवऱ्याला पालात ओढत होती. ती दोन्ही पालं बी त्या पारद्याने काठ्या कुराडी हाणून पार फाडून तोडून टाकली होती. घटकीतच तिथं चक्रीवादळ आल्यागत सारी दैना झाली होती बघता बघता. लांब मोहरं गेल्यावर त्या माळावरून खोरवाडात उतरायच्या आधीच आपली गाय उभी करून चंद्रीने मागं वळून बघितलं. त्या वक्ताला त्या फाटक्या भकास पालामोरं उभा राहिलेला जखमी बंदुक्या बी आता तुटक्याच उद्ध्वस्त मनाने हात हलवून चंद्रीला निरूप देत होता. त्याच्या डोळ्यांतून आसवं वाहत होती. हुर्द दाटून आलं होतं. ज्या वाटेने चंद्रला इथं त्याने आणलं होतं तीच वाट आता चंद्रला त्याच्यापासून दूर घेऊन जात होती. त्या वाटेकडं बंदुक्या कितीतरी वाडूळ बघत खुळ्या गत उभा होता. त्याच्या मनाला आता माथ्यावरचं आबाळ बी फाटल्या गत झालं होतं आणि पायाखालची भुई बी धरणी कंप झाल्यागत हादारली होती. तर खंदुशाला वाटत होतं ह्यो आपल्यावर डाव टाकला तो खरा सर्जेराव पाटलांनीच. त्यांनी सांगितलेलं काम आपल्याकडून झालं नाही म्हणून त्यांनी ती पारधी आपल्या अंगावर घालून आपली चंद्रीच पळवून नेली. ज्या दिसाची समधी माणसं मोठ्या आतुरतेनं वाट बघत होती तो बी गुजीरवाना दिवस अखेरी एक दिस उगवला. सकाळच्या रामपहारी ढगोबाच्या डोंगरावर तांबडा, लाल, गुलाबी आणि सोनपिवळा उजेड आला. पहिल्या नमनाचं आलेलं ते वराड बघून कोंडिबा बनगरांनी मांडवादारी येऊन मोठ्या भक्तिभावाने दोन्ही हात जोडलं आणि हसत मुखाने सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. त्याच वक्ताला मांडवादारी बेंडबाजा बी झणकारला. त्या कारण समध्यांनाच लई वाढ वाटलं.
अंगात नवं वारं संचारल्या ग झालं. मोठा हुरूप आला. तांबडं फुटल्यापासून सनई चौघडा वाजतच होता. मांडवाला उच्च बांधलेला भोंगाबी रामाच्या पहाऱ्यात देवाधर्माची गाणी गात होता. समद्या तालसुरांचा चांगलाच मिळूळ बसल्या कारण समदच वातावरण लई साजरं गोजरं झालं होतं. भोवतालच्या झाडाझुडपांतून 4-2 पावशे कुहू कुहू कण मंजुळवाणी शिळ घालीत आपल्या धुंद मधुर आवाजात साज शिंगार त्या गोजीरवाण्या मंगलमय वातावरणावर चढवीत होतं आणि सारंच वातावरण पुरतं पुरतं भारल्या गत झालं होतं. वाजत गाजत नवरा नवला मांडवादारी आंघोळ्या घातल्या आणि साज शिंगार करून कुरवल्यानी त्याला मुंडावळ्या बांधल्या. त्या दोघांना बी बाहुला बाहुलीच्या खेळातल्या नवऱ्या नवरी गत लई नटिवलं थटिवलं. हौस नवरीला कडवर आणि नवरदेवाला खांद्यावर घेऊन गडंगड खायला मिरवलं आरिवलं. रीतिरिवाजाला धरून लगीन घाई सुरू झाली. समद्या बिरवाडीला लगीन घराचं स्वरूप आलं. गडी माणसं घाई गडबडीत धावपळ करून स्वयंपाक पाण्याचं बघित होती. बाया माणसं जख्यारा आणि देवाधर्माचं जिथल्या तिथं मिटवीत होती. नवरा नवरीचा जोडा लई साजरा दिसत होता. पुनवच्या चंद्रागत धुरपदीचा मुकडा लई खुल्ला होता. कपाळावर कुक्काचा मळवट भरून त्यावर चमकीच्या टिकल्या लावल्या होत्या. नाकात सोन्याची गोल नथ, गळ्यात पुतळ्या वज्रटिक आणि गळा भरून सोन्याच्या मण्यांच्या पोती, कानात फुलं, हातात पाटल्या, दंडात दंडुळ्या आणि पायात पैंजान. तर नवरदेव सत्तूच्या बी गळ्यात बदामांची माळ नव्ह, कंडाच त्यो. हाताच्या 4 बोटात पिवळ्या धमक मोद्या आणि कानात बी सोन्याच्या मुरक्या. एवढं सोनं! नारा बेटगराची बी आसामी तशी लई रगाट आणि जुनवान. बेरकी कोंडीवा त्या बिगार आपली लाडकी लेख देतोय होई. जिथं रातून द्या लक्ष्मी पाणी भरीत होती तिथंच आता कोंडीबाच्या धनसंपत्तीची आणखी भर पडणार होती. आणि ह्याच गोष्टीचं डोंगरा एवढं दुःख उरात घेऊन आज बिरा बिडगराचं सार घरदार आतले आत जळत धुपत रडत कुडत होतं. धुरपती आज खरोखरच महालक्ष्मी गत दिसत होती. तिचं ते देखणं रूप बघण्याचा सत्तूला पुन्हा पुन्हा महू होत होता आणि सत्तूचा बी मनमोहू करारी चेहरा धुरपतीची नजर पुन्हा पुन्हा खेचून घेत होता. तोंडावरच्या मुंडावळ्यांचा भारा हळूवार हाताने सावरून धुरपती तिरक्या नजरेने आपल्या नवरदेवाकडे बघून गालात हसत होती. एकदा तिची थट्टा मस्करी करता करता धायगुड्याची रानू म्हणली, आज तुमच्या दोघांच्या बी जीवाला लई हसू येतंय. पर धुरपा, त्यो आरजा तिकडे कुठंतरी तोंड दडवून बसला असला तरी तिथं बी 10 माय मोकलूनच रडत असेल काय ग? आरजाचं नाव निघाल्याबरोबर धुरपतीचं हसू पळालं आणि चेहरा गंभीर झाला. त्यो सैतान आता खैस झालाच म्हणून समजा. साता शिवा वाराचं जीत लागभूत असं म्हणून तिने नाकं डोळं मोडलं. आरजा लग्नात येणार आहे, तुमचा जोडा कसा जमलाय ते बघायला. सुरवंता म्हणली, त्याच्या जीवासाठीच तर ही तलवार आज मला संगती घ्यावी लागली. असं सांगून त्या तलवारीकडे सत्तू बघत राहिला. तिच्या मोरल्या टोकाला लिंबू खवलं होतं. ह्या लिंबागतच त्याची गत होईल मोहरा आला तर त्या अर्जाची. त्यो कुठं रानबोक्यागत दडी मारून बसलाय ते पोलिसांना बी माहिती असेल. पर गडीच गावत नसल्याची नाटकं करत्यात. गावसल कुठं जातोय? पोलिसाला नाही गावला तर आमच्या तावडीत गावल. जातोय कुठं? डाकू? सत्तू म्हणला. बिरवाडीकडे येणाऱ्या समद्याच मोक्याच्या वाटाने भर उन्हात वराड यायला लागली. चंगाळी गळ्यात बांधून सजवलेल्या बैलांच्या बैलगाड्या, घोड्या, मोटारी, फटपड्या आणि सायकली वावटळी गत धुळा उडवीत धावत येतच होत्याच. पर पायंदळी बी माणसांची चुहूकडून जणू मुंगीवाणी राही लागली होती. सारी सारी माणसंच माणसं. समधी उजाळ ठक नटून थटून आलेली. बाया, बापे, तरणीताटी पोरं, पोरी. बघता बघता जत्रा भरल्या गत मांडवात आणि भोवताली बी तुंबाळ गर्दी होत चालली. आणि त्या गर्दीत चिमुरडी लेकरं चेंगरू लागली. मोठ्या मानापानाच्या येणाऱ्या भराडाला सामोरी जाता जाता वाजंत्र्यांच्या तोंडाला फेसकुटा आली. ऊन झळकत होतं. फुपाटा तापला होता.
आबाळाच्या निळ्या भोर मांडवाला पांढऱ्या शिपीत ढगाडांचं बांधलेलं रेशीम गोंड्यांचं तोरण हालत झुलत होतं. त्या कारण घडी घटका शिरवं पडत होतं आणि त्यातच लई गमतीला आल्या गत वारवी बेंडबाजाच्या तालावर गुंगार हाणून नाचत ते बी जणू लई शायलिंग करीत होतं. इनामगाव तालुका यशवंत सेना अध्यक्षी दादूबा हुलग आणि उपाध्यक्षी धुळबा कोळकरांनी आपल्या यशवंत सेनेचं संगती सोबती कार्यकर्ते गडी त्या पिवळ्या झेंड्याच्या आपल्या ढकलगाडीत दाटीवाटीनं कोंबून ते गडी लवकरच हजर झालं होतं. दादूबानी आज आपल्या टक्कूरला पिवळं पागोटं मोठ्या झोकात बांधून घोंगडं खांद्यावर घेतलं होतं. कपाळाला भंडाराचा जणू मळवटच भरला होता. धोत्राचा सोगा हातात धरून तोऱ्यात चालता चालता दादूबा मोहरल्या तोंडाच्या समद्या माणसांना मान झुकून जय मल्हार घालीत होता आणि लई माणसं त्याला बी जय मल्हार घालून हसून खुलून बोलत होती, विचारपूस करीत होती. मांडवाजवळच यशवंत सेना शाखा बिरवाडी अशी पिवळी ठळक पाटी लावून त्याच्या दोन्ही बाजूला बांधलेलं पिवळं झेंडं फडकत होतं. त्या पाटीवर शाखा अध्यक्ष बी सत्तूबाब नारबा बिटगर आणि त्याच्या खाली वाडीतल्या पोरांची आणखी 7-8 नावं आणि वर बापू कोकरे, दादूबा हुलगे यांची बी नावं टाकलेली. त्याच्यावर मागच्या 2 पायावर उभा राहून खिक्काळलेल्या घोड्याचं चित्तार काढलेलं आणि पिवळा झेंडा बी. त्या पाटीसमोर उभं राहून लई माणसं बारीक ध्यान देऊन समधी नावं वाचित. बिरवाडीचं नाव पहिल्यांदीच त्या पाटीवर झळकल्या कारणानं ही वाडी बी आता लई सुधारल्या गत वाटत होती. प्रतापराव इनामदारांनी ह्या लग्नाचं समद कार्य जिथल्या तिथं बैजवार पार पाडायसाठी बरीच जबाबदारी आपल्या माथ्यावर घेऊन कोंडीबाला लई मदत केली होती. त्या कारणानं अलीकडच्या काळात इनामदाराच्या त्या तरण्या बांड पोरांनी म्हाताऱ्या कोंडीबा धनगराच्या हुर्द्यातच पकाड जागा धरली होती. प्रतापरावाची पांढरी शिपीत जिपकार लांबूनच वळाकल्यावर समद कार्यकर्ते धावपळ करू लागले. वाजंत्र्याला मोहरं घालून त्या मानपानाच्या वराडाला आडवं सांबुरी जाताना त्या गर्दीत कोंडीबा बनगर आणि नारबा बिटगर दोघं बी वरबाप समद्यांच्या मोहरं चालत होतं. दोघांच्या बी अंगावर नवं पोशाख साजत होतं. मांडवादारी 4 गजी नाचाचं डाव रंगलं होतं. त्यातला एक डाव ह्या पुढाऱ्याच्या गाडीमोरं खेळू लागला. झोकात फटाकडं वाजलं, सारं आसमान दणाणलं, उकळीचं बी बार झालं. प्रतापरावाच्या गाडीमागं बऱ्याच मोटारींची लांबवर रांग लागली होती. त्यातलं पुढारी कार्यकर्ते सरकारी अधिकारी आपापल्या गाड्यातून पाय उतार झालं. आपल्या गाडीतून लगबगीनं खाली उतरल्या प्रतापराव इनामदारला समद्याने लावून मुजरा केला. माणसांच्या त्या दाटी वाटीतून गडबडनं मोहरा आलेल्या कोंडीबानी प्रतापरावांची कडकडून गळा भेट घेतली. हुर्द भरून आलं तेव्हा समद वातावरणच भारावल्या गत गुंगल्यावानी झालं. खऱ्या पिरमाला माणसाची जात आणि धर्म बी कवाच अडवा येत नाही ह्या गोष्टीची ह्या घडीला पुरती खात्री समद्यांनाच पटली. एवढ्या मोठ्या उत्कुट प्रेम भरानी भारावून आदरानी आपल्या सोगतासाठी सांबुरी आलेली ही भोळी भाबडी इमानी माणसं आणि त्यांची प्रतापरावावर असणारी भक्ती निष्ठा बघून त्या मोहरल्या मोटारीत मागच्या सीटावर बसल्या सगुणाबाई इनामदारीन प्रतापरावाची चुलती आणि गुणवती बायकू शालिनी देवी ह्या दोघींच्या बी जीवाला मोठी आश्चर्यच वाटली. ह्या लग्नाच्या निमित्ताने त्या घरंदाज बाया माणसांना ही बिरवाडी तिथलं उघडं वागडं आणि भोळं भाबडं धनगरी लोकजीवन पहिल्यांदीच बघण्याचा आणि अनुभवण्याचा योग आज जुळून आला होता. झुरपतीच्या लग्नाच्या निमित्ताने कोंडीबानी केलेला भारी पोशाख प्रतापरावाने अंगावर घातला होता. रेशमी मलमली तांबूस रंगाच्या नेहरूवर किरमिजी रंगाचं बंद गळ्याचं जॅकेट, पांढरी ध्वाट निमुलती जार आणि पायात काळा कुळकुळीत बूट असा नेहमीच्या झोकाचा पेहराव. पर आता अलीकडे प्रतापरावाने पिस्तूल बी घेतला होता. ह्या गडला तो तांबूस रंगाच्या काताडी पाकिटात त्याच्या कमरेवर लटकत होता. त्यामुळं प्रतापरावाच्या खानदानी घरंदाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाला आणखी जास्तीच भारदस्तपणा आला होता. त्याच्या प्रत्येक पावलात पिळदार डौल आणि जहागीरदारी थाटमाट असून बी भोळ्या भाबड्या गरीब आणि अडाणी माणसांचे प्रतापरावाचा अदबशीर नमून वागणं बोलणं बघून समद्यांनाच मोठी आचरमाच वाटत होती. तितकाच
आदरभाव बी वाटीत होता. असा थोर मनाचा दिलदार पुढारी ह्या तालुक्याला आजवर मिळालाच नव्हता. अशी लोकांची आता भावना बनली होती. कोंडिबाचं आणि प्रतापरावाचं घरोबाचं नातं गोताता समद्यांना माहीत झालं होतं. त्या कारणानं कोंडिबाचा मान बी लई वाढला होता. द्रुपदीने वाघोबाशी दिलेली झुंज आणि इनाम गावातली तिची जंगी मिरवणूक लोक इसरायला तयार नव्हती. त्यातच ह्या दोन्ही तिन्ही घरातल्या झुंजीचं हे अटीतटीचं लगीन म्हणल्यावर तसं बघितलं तर हे दौंडीचंच लगीन असल्यागत लई लोक जमून आली. 18 पगड जाती धर्माची माणसं, गर्दीच गर्दी. लगीन लागल्यावर जेवताना गडबड गोंधळ होईल म्हणल्यावर तिसऱ्या पहारापासूनच पंक्ती सुरू केल्या. गजांच्या डावापुढं चांगली करमणूक झाली आणि रुजबाबी लई आली. फौजदार साहेब आपलं सवंगडी पोलिस संगती घेऊन स्वतः जातीने बंदोबस्तासाठी मांडवदारी हजर होतं. अर्ज्या पोलिसांच्या पाशात अजून घावला नव्हता. त्या कारणानं त्याची जराशी धास्ती होतीच. मात्र पोलीस बंदोबस्ताची त्याला बी लई जरब होती. त्या कारणानं ह्या घडीला तो लग्नात यायचा धडा करणार नाही असं वाटत होतं. पर गडी उलट्या खोपडीचा असल्याकारणानं अंधार पडल्यावर काय करेल त्याचा भरोसा देता येत नव्हता. लाजीरवाणी वंगाळ वसवशी तोंड घेऊन पोलिस गर्दीतून बारीक ध्यान देऊन हिंडत होती. बऱ्याच पोलिसांनी अर्जा काळा का गोरा तेच बघितलं नव्हतं. त्याच परीने लई लोकांना अर्जा माहीतच नसल्याकारणानं माणसं बुचकाळात पडल्या गत चाच पडत एखाद्या राखीशी उग्रीट चेहऱ्याकडे इनाकारण संशयवाणी बघून बिचकत होती. स्वतः नवरदेव सत्तुबा कट्ट्यारी परीस तलवार बरी म्हणून तिच्या टोकाला लिंबू खाऊन ती हातात घेऊन मिरवत होता. त्या अर्जाच्या जीवासाठी त्या एकट्या येडझव्या गड्याने जणू समद वातावरण पुरतं तंगाट करून टाकलं होतं. सरसेनापती येण्याची वाट बघून बघून यशवंत सेनापुरती ताटकळून गेली होती. पर छा, तो ढाण्या वाघावानी गडी काय कुठल्या वाटेने धावत येत असल्यागत त्याचा फटफटीचा आवाज बी तसला ट्वाई ट्वाई यायला तयार नव्हता. कुठूनच ती आणि बाई कुठंतरी घाटापिटात बिघडून बसली का काय याचंच कोडं कुणाला नीट उलगडणं असं झालं. म्हणून मग हळूच कोणीतरी म्हातारं कुजबुजलं, गुढी गोटा नाहीतर काहीतरी गंडादुरी करून बघा की एखाद्या देवऋषाकडून. काय बाधा झाली ती तरी, नाहीतर कुणाच्या तरी अंगात आणून बघा म्हणजे कळेल तरी कुठं गाडी खुतून बसली ती. दादूबा हुलग आणि धुळवा कोळकरांसारख्या लई जणांचा हिरमूड झाला होता. अंधार पडू लागला होता. मांडवात इंजिनावरची लाईट लागली होती. खांबाला बांधलेल्या लांब लांब कांड्या उजेड फेकीत चमकत होत्या. घोड्यावर बसून मिरवत आरवत परण्या गेलेला नवरदेव वाजत गाजत मांडवादारी आला होता. अक्षिता वाटायची घाई गडबड, गोंधळ चालू होता. बामन भोंग्यातून वरडत होता, नवरदेवाचा मामा नवरीच्या मामांनी नवरा नवरीला मंडपात ताबडतोब घेऊन या. त्या वक्ताला खोरवाडात चिपकत अर्जा समद ध्यान देऊन नीट ऐकत मुंगीच्या पावला पावलाने म्हुरं सरकत होता. पर मांडवाकडे धडा करून यायला त्याचं मन कच खात होतं. तो गडी लई बिथरला होता. पर आता नेमकं कसं डोसकं चालवावं तेच अर्जाला कळत नव्हतं. त्याच्या जीवाची नुसती घालमेल चालू होती आणि लई तगमग झाली होती. मांडवात एकाएकीच गडबड गोंधळ झाला. पोलिसांची धावाधाव झाली. फौजदाराच्या जवळ आलेला एक पोलीस त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. तेव्हा फौजदार साहेबांनी भोंग्यातून सांगायला सुरुवात केली, सर्वजण शांत राहा. अर्जा मंडपामध्ये आल्याची अफवा कोणीतरी पसरवली आहे. परंतु त्यो जरी मंडपात आला तरी त्याला कोणीही घाबरण्याचं कारण नाही. वेळेचं गांभीर्य ओळखून आम्ही नवरा नवरी भोवती कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. सर्वांना महत्त्वाची सूचना आणि नम्र विनंती करतो की अर्जा कुणाच्या निदर्शनास आल्यास त्याला पकडून पोलीस खात्याच्या स्वाधीन करावं. त्याचबरोबर गुन्हेगार अर्जाला बी मी आवाहन करतो की अर्जा, तू जर या ठिकाणी आला असलास तर चांगली गोष्ट आहे. तू काही घातपात किंवा दंगाधोका करण्याचा विचार करीत असलास तरी तो विचार डोक्यातून काढून टाक आणि बेट्या गपगुमान आमच्या स्वाधीन हो. एक ना एक दिवस तू आमच्या तावडीत सापडणार आहेसच.
फौजदाराचं भाषण त्या खोरवाडात दबा धरून बसलेला अर्जा ध्यान देऊन ऐकत होता. त्या कारण मांडवात येण्याचा त्याचा विचार बदलला. ध्यान देऊन तो तसाच पुन्हा माघारी वळून नारा बिडकराच्या वस्तीच्या बाजूला तरातरा निघाला. मनात सुडाची आग भडाकली होती. मांडवातलं वातावरण साहेबाच्या त्या बोलण्यामुळे जराशी स्थिरावल्यागत झालं असलं तरी पुरतं धास्तावलं होतं. त्याच परिस्थितीत 7 मंगळाष्टकं होऊन लगीन लागलं. अक्षिता पडल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. फटाकड्याच्या आवाजाने बेंडबाजा बी वाजला. सगळ्यांच्या मनावरचा ताण जराशी कमी झाला. राहिलेल्या माणसांनी पुन्हा जेवणासाठी बसून घेण्याच्या यंतीला मान देऊन पुन्हा पंक्तीच पडल्या. वाढ सुरू झाली. माणसं जीवू लागली. कोंडीबा, नारबा, प्रतापराव पंक्तीत फिरून सूचना करू लागलं. आणि एकाएकीच नारबा बिडकराच्या रानातल्या वस्तीकडे भला मोठा जाळ झाला. बघता बघता कडब्याच्या गंजीने डोंगरागत पेट घेतला. मांडवात आणि पंक्तीत मोठा आरूढ झाला. माणसं त्या पेटलेल्या वस्तीकडे धावली. वैऱ्याने गुपित घाला घालून कपटी डाव साधला. नारबाच्यानं त्याच्या घरच्या माणसांच्या आक्रोशाला परिसीमाच राहिली नाही. कोंडीबाची बी तीच गत झाली. तरी त्यांनी समद्यांना धीर दिला. पाण्याचा टँकर तिकडे नेण्याची प्रतापरावांनी सूचना केली. टँकर तिकडे दांडळीत नेला. समद्या माणसांनी गंजीवर पाणी फेकून आग जाग्यावरच रोखली. पर मुक्या गाईगुरांच्या चाऱ्याची तवर पुरती राख रांगोळी झाली होती. समधीच माणसं भयभीत झाली. अविचाराच्या सैतानाने पछाडलेला माणूस आपल्या हेकाडपणाने कंच्या थराला जाऊ शकतो, हीच गोष्ट ह्या जाळीतून समद्यांच्या ध्यानात आली होती. अर्जा आता सराईत गुन्हेगार झाला. पोलिसांनी त्याला ह्या आधीच्याच गुन्ह्यात पकडला असता तर आज इथं एवढा कडक बंदोबस्त ठेवायची पाळीच आली नसती. आणि इथं बंदोबस्त ठेवला तरी त्यानं तिकडे डाव टाकलाच. मोठं नुकसान केलं त्याने नारबाचं. पाण्याच्या टँकरमुळं समद्या माणसाला आग आटोक्यात आणता आली. वारं बी उपराटं होतं म्हणून, नाहीतर जनावरांचं गोटं बी जळालं असतं. मुकी, जित्रावत्र, वांगी, बटाटे भाजल्यागत भाजून उकडून किरवजून तडपडून मेली असती. असं समधी माणसं कुजबुजत एकमेकांना सांगू लागली. कडब्याच्या गंजीला लागलेली आग कशी तरी विझवली खरी, पण नारा बिरबाच्या घरातलं कोंडीबाच्या सोयरिकीतून पेटलेलं वैर मात्र इजलं नव्हतं. ते वैर उलट जास्तीच भडाकलं होतं. घोरपडी गावच्या अवघ्या पंचक्रोशीत आजवर कवा कुणाचं आणि सर्जेराव पाटलाच्या पोराचं प्रकाशरावचं बी झालं नाही, असं कोंडीबा वणकराने आपल्या पोरीचं लगीन मोठ्या थाटामाटात आणि डामडौलात साजरं केलं होतं. ह्या नावलौकिकाच्या गोष्टीचा गाजावाजाही चहूकडं तसा धुमधडाक्यात झाला. त्या कारण कोंडीबाची शान आणखीन वाढून मानबी ताट झाली. दौंडीचं लगीन मोठ्या ईर्षीने पार पाडल्याचा हारिक त्याच्या हृदयात मावनासा झाला खरा. पण नारबाच्या दोन्ही बी मोठाल्या कडब्याच्या गंजी वैऱ्यांनी जाणून बुजून जाळल्याचं दुःख बी मनात लई ठसठसत होतं. लग्नाला आलेली 45 गावची लहान थोर माणसं हळहळत परतून गेली आणि वाडीतली माणसं बी तळमळत राहिली. मुक्या जित्राबांच्या चाऱ्याची अशी आकरीत आणि विपरीत दुर्घटना ह्या बिरवाडीत तरी आजवर कवाच घडली नव्हती आणि मुद्दाम कुणी आपल्या हाताने घडवली बी नव्हती. पर आता मातूर नको तेच घडू लागलं होतं. देव बिरुबा त्याची झाडाझडती घेतल्या बिगार राहणारच नाही, असं वाडीतली बी माणसं बोलू लागली. पर हळूहळू कुजबुजत एक दिवस समद्याने मिळून एक बैठक टाकली आणि समद्यानेच आपापल्या ऐपतीनुसार 10-5 पाचुंद वैरण नारबाला द्यायचे असं ठरलं. या गोष्टीचा नारबाच्या जीवाला मोठा आधार वाटला. कोंडीबानी तर आपल्या दोन्ही मोठ्या गंजीतली एक अख्खी गंजच नव्या इवायाला द्यायची असं जाहीर केलं. पर उद्या आपल्या बी गंजीला वैरी आग लावणार नाही कशावरून, ह्याच भानगडीचं कोडं कोंडीबा पुढं मोठं ठासूनच रातून द्या उभं होतं. पुरीच्या लग्नाचा पण मांडून ते मोठ्या ईर्षेने कडला नेला. या गोष्टीमुळे त्याचं मन सुकावलं होतं. पर सुखाला बी दुःखाची किनार असतीच, ती बी कठीण काटुरी. उभा जलूमभर आगीवाऱ्याशी झुंज खेळणाऱ्या कोंडीबाच्या अननुभवी पिकल्या जीवाला ह्यातलं नवं काहीच नव्हतं.
पर खरं बघितलं तर अर्जाने समध्यांच्या जीवाला मोठा घोरच लावला होता. तो जर लवकर पोलिसांना गावला नाही तर गडी आणखी कुठं काय करेल याचा नियम नव्हता. का तर त्याची घमांडेडी वाचली होती, अपमान झाला होता. त्याचा बदला तो कुठं कशात घेईल हेच सांगता येत नव्हतं. आणि त्याच कारण वाडीतली लहान थोर माणसं मोठी चितागती झाली होती. एवढं मोठं लगीन कार्य पार पडल्यावर कोंडीबाच्या जीवाला खरा तर आता हिसावा पाहिजे होता. पर कुठला आलाय त्यो? धावपळ आणि वसवस जणू त्याच्या पाचवीलाच पुजली आली. एकट्या पुरीला आडरानात गाठून चाकूचा धाक दाखवून बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्जावर नोंदवलेला होताच. पर आता जळिताच्या गुन्ह्यात मातूर त्याच्याबरोबरच बाकीच्या दोघा भावांची नावं आणि बापाचं बी नाव घातलं होतं. मल्हारी, अर्जा, धर्मा आणि त्यांचा बाप बिरा बिटगर या गुंड खुनशी गुन्हेगार माणसांपासून सोयरिकीच्या कारणातून निर्माण झाल्या वैरामुळं आपल्या आणि आपल्या कुटुंबातील माणसांच्या जीविताला धोका आहे अशी केस रंगवून कोंडीबाने आता बिराच्या घरादाराचा पुरताच बंदोबस्त करायचं ठरलं होतं. आता घडाघोडीचा दिवस. वारं जोराने हंजाडं मारीत उधळून गुंगार हाणीत होतं. जळून खाक झाल्या कडब्याच्या गंजीची राखुंडी वाऱ्याबरोबर चौफेर उधळत होती. तिच्याकडे भकासवानी नजरेने बघत नारू बिटगर जित्राबांच्या गोट्याभोवती उदास मनाने विचार करीत फिरत होता. आता निभावलं गड्या कडब्याच्या गंजीवर, पर पुन्हा वैऱ्याच्या मनातला धगधगता सुडाग्नी आणखी कशा कशाचा बळी घेतोय ते देव जाणू. आपली वस्तीच हिथून हलवून कोंडीबाच्या जवळ नेटात नेली तर फायद्याचं ठरल. वस्ती हिथून हलवायची ह्या विचाराने नारबाचं मन जास्तीच बेचैन झालेलं. ही लहानाची मोठी केल्याची झाडं झुडपं, उच्चच उच्च रामकटी, बाबळी आणि लिंबाची झाडं वस्तीभोवती लई ग्वाड दिसत होती. पर आता वस्ती उठवायची म्हणल्यावर मोरलं हितलं भकासवानी चितारणाराच्या डोळ्यांपुढं सिनुमातल्या चित्रागत सरकून गेलं. आपल्याला आपली वस्ती हिथून कधीतरी हलवावं लागणार असं आजवर त्याला कवाच वाटलं नव्हतं. ह्याच गोष्टीचा विचार करता करता नारबाची नजर वरच्या लवणात गेली. दुपारचा वकू झालेला. आवत सुटली होती. आवतकऱ्यांच्या भाकरी घेऊन दोघी सुनाबी मोठ्या वक्तावर पवचल्या होत्या. थोरली पार्वती आणि धाकटी धुरपती. तिसरी एक तिच्या मालकाबरोबर मेंढरागुरांकडे गेलेली, तर एक घरीच. नव्या लक्ष्मीकडे बघून नारबाचा जीव सुखावला. वाऱ्यावर उधळणारी उदास राख बी सोन्याच्या असल्यागत भासू लागली. चौघीजणी सुना, सोन्याचा संसार. बिरुदेवाने आपल्या मनातलं मनोगत पुरतं केलं. ध्रुपतीसारखी देवगुणी, रूपवान आणि करारी पोर आपल्याला सून मिळाली. या गोष्टीचा नारबाच्या दोघी बायकांना बी मोठा हारीक झाला होता. ठकूबाईचं तर अंगच लई फुगलं होतं. तिच्या जीवाला लई हुरूप आला होता. कोंडीबासारखा एक वचनी, चतुर, मुत्सदी इवाई मिळाल्याचं आणि सुंदराबाईसारखी गुणवान इहीन लाभल्याचं ठकूबाईला भारी समाधान वाटत होतं. ठकूबाईचा आणि कोंडीबाचा स्वभाव गुण तोडीस तोड. त्या कारण कोंडीबाला ते आपल्या सख्या परीस बी जास्तीच सक्का भाऊ मानित होती. त्याचा आदर करीत होती. तिच्याकडे बी तिची एक आवडती तांबडी घोडी होती. त्या घोडीवर बसून ठकूबाई बाजार हाट करायला जात होती. बाई मोठी धीराची आणि लई इरसबाज, तशीच माणुसकीची बी. लांब दूरवर नाणावलेली. घरचा काज कारभार सगळा ठकूबाईच बघत होती. चौघं बी ल्याक तिला मोठी आई म्हणून ठकूबाईचा आदर करीत. या गोष्टीचं तिच्या मनाला लई भूषण वाटत. तिच्या मुरं येऊन भांडायची बिराची बी टप्पर नव्हती आणि त्याच्या बायकोची धोंडाबाईची बी. तर असा होता ठकूबाईचा बी दबदबा. आणि आता तिला धाकटी सून बी आता तशीच मिळाली होती, धडाकेबाज. नव्या लक्ष्मीची सोनपावलं आता घरादारात पडत होती. सारं वातावरण साजरं गोजरं झालं होतं. नारबाच्या घराला मोठी रुजबा आली, ती आता धुरपतीमुळेच. तर ह्याच धुरपतीपायी अर्जाने केलेला खोडसाळपणा, नासक्या इप्रीत करामती आणि त्याच्यापर्यंत त्याचा आईबाप धोंडाबाई आणि बिरा यांच्या आडमुट्या घमांडीमुळं हाताने त्या घरात अवदस आणल्यागत समजा खेळखंडू होऊन बसला होता.
आणि त्यातच पोलीस खात्याचा दपाटा बी मागे लागला होता. बुडतीचं पाय ढवाकडं म्हणतात तशातली गत झाली होती. पर काय बी झालं आणि आपण कसं बी केलं तरी बी पैशाच्या जोरावर सारं खपून जातंय. आपल्या चुलीत वलं बी जळतंय आणि वाळलं बी. अशी आजवर बिराच्या मनात डबक्यातल्या बेंडकुळ्या घेत मोठी घमांडी दबा धरून बसलेली होती. त्यात त्या गड्याला घोरपडीच्या पाटलाचा लई दांडगा आधार वाटत होता. पर आज त्याला आणि त्याच्या समध्या पोरांना शित्या सकट धरून जेलात न्यायला पोलीस खात्याची काळी भंगार मोटार बिराच्या दारात आली. त्या वक्ताला त्याच्या डोळ्यामुळं भर दिवसा अंधार दाटला. काळीज हबाकलं, पायाखालची माती घसारली. माळावरल्या दगड्या धोंड्या गत कणकर गडी पर काळ्या रानच्या ढेकळा गत इरगाळलाच. जागची जाग्यावर त्यो नवीन फौजदार बघून ढंगाळ मंगाळ करून गुन्हेगारला पाठबळ देणार त्या पैसे खाऊ 8 जुन्या फौजदाराची आता प्रतापरावांनी सरकार दरबारी बऱ्याच खटपटी करून तडकाबडकी बदली करून टाकली होती. आणि त्याच्या जाग्यावर आता ह्यो नव्या दमाचा तरणा बांड फौजदार काल हजर झाल्याबरोबर त्याने आज पहिल्या धडाक्यालाच आपला नवा दमदार हिसका बिरालाच दाखवला. त्या कारणानं बिराच्या पैशाच्या घमांडीचा आता जणू पुरा चुरा झाला. अर्ज्या अजून फरारीच होता. पर बाकीचं दोघं ल्याक आणि त्यांचा जीवाभावाचा सोबती सित्या या समद्यांनाच गचांडून ठोकं टाकीत गाडीत कोंबून जेलात नेलं. तसाच अर्ज्या बी आपल्या तडाक्यात एक दिस घावल अशी फौजदारला खात्री होती. त्याचा पुरता मागमूस काढून अर्ज्याला बी एक दिस नव्या साहेबांनी त्याच्याजवळच्या हत्यारासहित पकडून जखाडला आणि कुत्र्यागत धुपटून आत टाकून दिला. तेव्हा तो एका पोलिसाला गुराकल्याला बघून फौजदारने अर्ज्याला इतका बदाडला की त्याच्या नाकात तोंडातून रगात आलं होतं. त्या रात्री बिरवाडीत रातभर ढोलदन आणलं. त्या तालावर रांगडं धनगरगडी गजी नाच नाचलं. इडी बांगडी पांग, इडी बांगडी पांग, पांग पांग पांग. आणि कोंडिबाच्या अकरावर बी ओव्यांचं घुमशान रंगलं. सुंबरान मांडलं र सुंबरान मांडलं, बिरुबा माझ्या देवाला र सुंबरान मांडलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.